विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. केमिस्ट्रीमध्ये एकच टार्गेट आहे पैकीच्या पैकी मार्क. हे पहिलं टार्गेट. मग दुसरं टार्गेट काय? आता तुम्हाला वाटेल जर पैकीच्या पैकी मार्क मिळवले याच्यापेक्षा दुसरं मोठं टार्गेट कोणतं आहे? तर टार्गेट तुमच्या समोर आहे. टार्गेट इथं आहे. वाचा. वाचा समजतंय का बघा तुम्हाला? पैकीच्या पैकी मार्क मिळवायचेत, पण त्याच्यासाठी तास नाही लावायचा. 15च मिनिटात, ओव्हरऑल 15 मिनिटात केमिस्ट्रीचे 50 प्रश्न हे व्हायलाच पाहिजेत. हो, आलंच पाहिजे तुम्हाला आणि हे जमलं तर फिजिक्स जमणार आहे. फिजिक्सला वेळ लागतो बाळांनो आणि माझं ऐका, फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर पहिल्यांदा असतो. तुम्ही ॲट एनी कॉस्ट केमिस्ट्रीने सुरुवात करायची आहे आणि त्यातही सांगतो काही प्रॉब्लेम असे असतात परीक्षेत केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला सॉल्व्ह होणार की, पण विथिन मिनिट होणार नाहीत. मग त्यांना स्किप करायचं असतं. पण बरेचसे प्रश्न असे असतात, की जे तुम्हाला जमणारच म्हणूया आपण. मग आज तुम्हाला मी काम काय देतोय? आज मला ग्रुप 1-2 व्हिडिओ, ग्रुप 1-2 एलिमेंट हा व्हिडिओ आपल्या रँकर्स कोर्समध्ये आहे. 11th फोल्डरमध्ये कंप्लीट करा. मला याचा सगळा अभ्यास तुमच्याकडून पाहिजे. मी तुम्हाला एक डेमो देतोय. नीट लक्ष द्या. एवढं एक वाक्य वाचा. सीझियम इज युज्ड इन द फोटो इलेक्ट्रिक सेल्स. सगळ्यात इम्पोर्टंट. आता सगळ्यात तुम्हाला माहिती आहे, आता इलेक्ट्रिक व्हेइकल किती आलेत रे बाळांनो. टू व्हीलर, फोर व्हीलर, लिथियम आयन बॅटरी युज होतात. लिथियम आयन, लिथियम बॅटरीमध्ये युज होतंय. सगळ्यात इम्पोर्टंट लिक्विड सोडियम आहे. न्यूक्लिअर पॉवर स्टेशनमध्ये युज होतो हीट ट्रान्सफरसाठी. ओके. पोटॅशियम फर्टिलायझर आहे. पोटॅशियम सुपर ऑक्साईड आपण याच्या अगोदरच्या वायवा सीरीजमध्ये दिलंय, की जर असं कंपाऊंड असेल, पोटॅशियमचा ऑल्वेज +1 ऑक्सिडेशन नंबर असतो. मग सुपर ऑक्साईडमध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -1/2. एमसीक्यूज या नाही त्या टॉपिकमध्ये. बरं चला, सीझियम लक्षात ठेवा. बरं अजून लक्षात काय ठेवायचं? हे सगळे ग्रुप 1 मधले दिसतात मला. हायड्रोजन, लिथियम, सोडियम. बरेच म्हणतात हलीना ने की रब से फिर्याद. हे कोण आहे? फ्रान्सियम. रेडिओ ऍक्टिव्ह आहे. सगळे सीईटीतले प्रश्न विचारतोय. सीझियम फोटो इलेक्ट्रिक सेलमध्ये यूज होतो. पोटॅशियम क्लोराईड फर्टिलायझर. पोटॅशियम सुपर ऑक्साईड ते यूज होतो कोण माहितीये का? ते जे आहेत ना माउंटेनियर ओके त्यांच्या त्या ब्रीथिंग किटमध्ये असतं लक्षात घ्या. कारण ते कार्बन डायऑक्साईडला ॲब्सॉर्ब करतो, ऑक्सिजन रिलीज करतो हे लक्षात घ्या. बरं चला, खालीनाने की रबसे फिर्याद. मग हे सगळे अल्कली मेटल आहेत. बरं चला आता इथं कोण आहे बघा बेरिलियम मॉडरेटर म्हणून यूज होतोय. बेरियम सल्फेट इंटेन्स्टिन इन काय वाचरे बायोमधला शब्द आहे बरं का? एक्स-रे ठीक आहे. काय? इंटेन्स्टिनल एक्स-रे बरोबर आहे. कॅल्शियम माहिती आहे तुम्हाला हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियमची गरज असते लक्षात घ्या. मॅग्नेशियम आणि अॅल्युमिनियमचे अलॉय. ओके. मी तुम्हाला सांगतो विमानामध्ये वापरतात लक्षात घ्या एअरक्राफ्टमध्ये कारण ते हलके आणि मजबूत असतात. तुम्ही म्हणाल लोखंडाचं विमान बनवूया की. हो बनवा की स्वस्त होईल. पण लोखंडाचं विमान एवढं जड होईल ना, ते ॲक्चुअली त्याचं टेक ऑफ होणं, पुन्हा त्याचं फ्युअल किती कॉस्टली असतं ना फ्युअल ते. जास्त कन्झम्पशन होईल ना. तुम्हाला सांगतो मारुतीच्या गाडीचा एव्हरेज काय असतं माहिती तुम्हाला? मायलेज हलके असतात ना. जेवढं वजन कमी तेवढं मायलेज जास्त असतं लक्षात घ्या. बरं चला हे पण कोण आहेत? हे ग्रुप 2 आहेत. अल्कलाईन अर्थ मेटल आहेत. मग हे तो कोण? बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप आणि राजी असं काहीतरी शॉर्टकट आहे ना. हे स्ट्रॉन्टियम आहे ना रे भावानो? चेक करा. स्ट्रॉन्टियम आहे ना? बरोबर आहे, बरोबर आहे. तर सगळ्यात इम्पोर्टंट हे जे आहेत ना अल्कलाईन अर्थ मेटल आहेत. मगाचे अल्कली मेटल होते आणि याच्यामध्ये सगळ्यात शेवटचे आहेत ते रेडिओ ऍक्टिव्ह असतात. मग एवढा तुमचा अभ्यास झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो अजून काय आहेत ग्रुप 1 मध्ये जरा युजेस दिलेत ते लक्षात घ्या. ग्रुप 2 चे पण दिलेले आहेत. हे मी सांगत बसणार नाहीये. हे क्विक लाईम वगैरे सगळे एमसीक्यूज आहेत. सगळे, सगळे. मी तुम्हाला सांगतो तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला. जस्ट बघा मी तुम्हाला सांगतो हे युजेस वगैरे मी घेत बसणार नाहीये आता. तुम्हाला होमवर्क देतोय. वायवा सीरीजमध्ये मी तुम्हाला सांगतो, एका मार्कासाठी या टॉपिक वरचा एक प्रश्न येणारच जर असेल, तर आज घेऊया ना कष्ट. आज संपूर्ण नका हा टॉपिक लक्षात घ्या. अल्कलाईन अर्थ मेटल कुठला आहे? तर बेटा, मागे, कार, स्कूटर, बापराजी. त्यातला कुठला मेटल आहे तो बघायचा. ते तुमचं करेक्ट उत्तर आहे. 5-6 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागत नाही त्या गोष्टीला लक्षात घ्या. नंतर व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन अल्कली मेटल? 1 मिनिट नॉट अन अल्कली मेटल म्हणजे अल्कली मेटल सोडून कुठलाच बघायचं आहे. मग त्यात अल्कलाईन अर्थ मेटल कुठला आहे बघा किंवा हलीनाने की रफसे फिर्याद ह्यातले एलिमेंट सोडून दुसरा कुठलाही एलिमेंट असेल तर ते तुमचं उत्तर आहे. बरं त्याच्यानंतर व्हिच द फॉलोइंग एलिमेंट फॉर्म सुपर ऑक्साईड? अरे पोटॅशियम सुपर ऑक्साईड असतं. मग हे उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर डायगोनल रिलेशन्स लय भारी आहे बरं का लक्षात घ्या.
मी तुम्हाला सांगतो. बघा ए मध्ये एल नंतर एम असतं म्हणजे लिथियम आणि मॅग्नेशियम मध्ये डायगोनल रिलेशनशिप आहे. ओके. ॲल्युमिनियम आणि बेरिलियम मध्ये डायगोनल रिलेशनशिप आहे. बरोबर ना बरोबर सांगा? हा आहे. लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो बी इकडे घेऊया आणि ॲल्युमिनियम इकडे घेऊया. पण एल-एम लक्षात ठेवायला सोपं आहे ना रे बाळांनो. त्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर असतात. त्यांच्या प्रॉपर्टीज कशा असतात? सिमिलर. बरं इथं बघा. बघा इकडे बघा. इंटेन्स्टिनल एक्स-रे, बेरियम सल्फेट मगाशी तुम्हाला हायलाइट करून दाखवलं होतं ॲज धिस क्वेशन. फोटो इलेक्ट्रिक सेल, सीझियम वापरतात. मॅग्नेशियम, लिथियम, एल-एम ए-बी-सी-डीतल्या क्रमाप्रमाणे. मग आता मी तुम्हाला सांगतो, अरे बाळांनो, केमिस्ट्री कुठे एवढं अवघड आहे? काही अवघड नाहीये. केमिस्ट्रीत सगळं जमणार आहे तुम्हाला. पण ही वायवा सीरीज यातला एकूण एक शब्द महत्वाचा आहे. तुम्हाला एवढे 4-5 प्रश्न ही सीरीज नाहीये. या पूर्ण टॉपिकचं रीडिंग करा. ओके. आणि हे करत असताना तुम्ही क्लिअरली सांगतो, की तुम्ही काय करा, की तुम्ही एक्झाम साइड ॲप्लिकेशन घ्या आणि पटापट ह्यातले सगळे प्रश्न बघा. किती प्रश्न आहेत सांगू तुम्हाला टार्गेट देतो बरं का. 45 प्रश्न आहेत. हे ॲज अ टेस्ट सोडवा. ॲज अ टेस्ट सोडवा. ॲज अ टेस्ट. मी तुम्हाला सांगतो सगळे प्रश्न कसे आहेत बघा. एकदम ईझी आहेत. एकदम ईझी. अल्कली मेटल, अल्कलाईन अर्थ मेटल सगळे तेच प्रश्न आहेत. सगळेच प्रश्न काही एकदम ईझी येणार नाहीयेत. इथे काही रिएक्शन्स आहेत. ओके. काही सॉल्व्हे प्रोसेस आहेत. ओके. H2O2चं एक न्यूमेरिकल आहे, जे पुस्तकातलं सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. आपल्या कोर्समध्ये घेतलेलं आहे. तुम्हाला ते कव्हर करायचं आहे. मग हळू-हळू असो, रोज 1-2 तास अभ्यास करून 1-1 मार्क आपण जर कव्हर करत गेलो, तर हे मार्क चांगल्या मुलांचे जातात बरं का. मुलांना ऑर्गॅनिकमध्ये इंटरेस्ट असतो. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असतो. हे नाही रट्टे मारायचे. हे आपल्याला करायचंय लक्षात घ्या. आपला स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी ॲट एनी कॉस्ट ह्यातला कुठलाच मार्क गेला नाही पाहिजे. ग्रीन केमिस्ट्री, पॉलिमर ओके. त्याच्यानंतर ग्रुप 1-2 केमिस्ट्री एव्हरीडे लाईफ. हे सगळे प्रश्न, हे सगळे टॉपिक असेच आहेत, की जे तुम्हाला पाठांतर करायचं आहे. मग करा. ऑल द बेस्ट.